नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका फार महत्त्वाच्या असतात। रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे त्यासाठी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचावी लागते। या रुग्णवाहिका चालवणाऱ्या वाहन चालकांमुळेच रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहोचवला जातो। मात्र आता रुग्णवाहिका चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। आज नाशिक जिल्ह्यातील 108 रुग्णवाहिका चालकांनी नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयासमोर घोषणाबाजी करत विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलाय। या संपामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहे। त्यामुळे या संपावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी नाशिकच्या नागरिकांकडून केली जाते, जेणेकरून रुग्णांची गैरसोय होणार नाही। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। 108 वाहन चालक संघटना नाशिक जिल्हा। आज आम्ही रात्री 12 वाजेपासून 1 जुलैच्या रात्री 12 वाजेपासून आम्ही संप चालू केलेला आहे। आमच्या काही प्रमुख मागण्या होत्या, आम्ही त्याच्यासाठी कंपनीशी पत्रव्यवहार केलेला आहे। बाकी जिल्हाधिकारी असेल, CS सर असतील, BDO वगैरे असतील, सर्वांना आम्ही पत्रव्यवहार करून आमची कल्पना दिलेली आहे संपाची। रात्री आम्ही 1 जुलैच्या रात्री 12 वाजेपासून आम्ही संप चालू केलेला आहे। संपाचं कारण असं की आमच्या मागण्या आहे की बाबा समान काम समान वेतन। 2017 साली हायकोर्टाने यांना आदेश दिलेले, प्रत्येक कंपनी असेल किंवा कोणी असेल, समान काम समान वेतन जारी करा म्हणून। समान काम समान वेतनानुसार आम्हाला पगार आत्तापर्यंत दिला जात नाही आणि आमच्या ड्युटीचे 12 तास आहे, ते 8 तास झाली पाहिजे ड्युटी। नाही तर 12 तास जरी आम्ही करायला तयार आहे, पण उर्वरित 4 तासांचा पगार आम्हाला हा एक्स्ट्रा मिळाला पाहिजे। आणि 14 ते 17 आमचा जो PF कंपनीने कटच केला नाही, आम्हाला तो पण पाहिजे। 14 ते 17 PF पाहिजे। त्यानंतर कोविड भत्ता होता आमचा। कोविडच्या एवढ्या महामारीमध्ये अनेक आमच्या पायलटांनी जीवावर बेतून काम केलं आहे। अक्षरशः आरोग्यदूत म्हणून बाहेरचे लोक संबोधतात, पण आमच्या कंपनीने आजपर्यंत आम्हाला तो कोविड भत्तासुद्धा कधी दिला नाही। 5,000 रुपये मासिक वेतन आम्हाला त्यावेळेस, म्हणजे मासिक वेतनामध्ये 5,000 रुपये कोविड भत्ता कबूल केलेला होता, तो अद्यापही दिलेला नाही आहे। आणि इन्शुरन्स, आता ज्याचा पगार 20,000च्या वरती गेलेला होता त्याचे इन्शुरन्स काढणार होते कंपनी, पण ते इन्शुरन्स अजून इन्शुरन्सचं पण काही केलेलं नाही आहे। इन्शुरन्स पण महत्त्वाचे आहे। आणि गाड्यांचं मेंटेनन्स बघता, गाड्या आजची परिस्थिती अशी झालेली आहे का चालू गाड्या पेट घेत आहे। त्याच्यामध्ये पायलटच्या जीवाला धोका आहे, पेशंटच्या जीवाला धोका आहे, पेशंटच्या नातेवाईकाच्या जीवाला धोका आहे, डॉक्टरांच्या जीवाला धोका आहे, सर्वांच्या जीवाला धोका असताना सुद्धा पायलट लोक अशा परिस्थितीत गाड्या चालवत आहे। त्या गाड्यासुद्धा नवीन पद्धतीने आम्हाला नवीन गाड्या ज्या बोलले होते त्या नवीन गाड्या अद्यापही अजून आलेल्या नाही। वर्षापासून चाललं आहे का कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल झाल्यानंतर तुम्हाला पगार वाढवून देतो, अजून तो पण पगार वाढवून भेटलेला नाही आहे। BVG इंडिया लिमिटेड आणि सुमित कंपनी हे दोघं मिळून आता ते कॉन्ट्रॅक्ट साईन झालेले आहे। आम्ही वारंवार 2017 पासून पत्रव्यवहार करतोय BVGशी। आता सुमितने पण त्यांच्याशी कंबाईनमध्ये कॉन्ट्रॅक्ट साईन झालेले। अर्धे जिल्हे सुमितकडे गेले, अर्धे जिल्हे आपल्या BVGकडे गेलेले। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा बेमुदत संप असाच चालू राहील। आणि डॉक्टर DL कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड महाराष्ट्रभर हा संप चालू आहे। माझं नाव राजेंद्र अशोक खैरनार, नाशिक जिल्हा अध्यक्ष।